श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आपण अतिशय रहस्यमय आणि प्रभावशाली श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र ऐकणार आहोत. या मंत्राच्या नुसत्या ऐकण्याने तुमच्या जीवनात असे काही चमत्कार घडतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. आणि म्हणूनच मंडळी, हा मंत्र योगायोगाने तुमच्या समोर आला नाही, तर श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांचा संदेश म्हणून तुम्हाला पाठवला आहे. याचा अपमान करू नका. मंत्र संपूर्ण ऐका. तुम्ही मंत्र संपूर्ण ऐकता क्षणीच तुम्हाला प्रचंड धनप्राप्ती होईल. तर चला मंडळी, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी म्हणतात, बाळा माझ्या जवळ ये. आज मला तुझ्या मनातील एका मोठ्या गैरसमजावर बोलायचे आहे. तुला वाटतं की तुझ्यावर खूप मोठं दडपण आलं आहे. तू चारही बाजूनी घेरला गेला आहेस. पण एक निसर्गाचा नियम तुला माहीत आहे का? अंड बघितलं आहेस का? जर ते अंड बाहेरच्या शक्तीने फुटलं तर त्यातील जीवन संपतं. पण तेच अंड जर आतल्या शक्तीने फुटलं तर त्यातून एका नव्या जीवाची सुरुवात होते. सध्या तुझ्यावर जे दडपण आहे ते तुला बाहेरून फोडण्यासाठी नाही आहे, तर तुझ्या आतील शक्ती जागृत करण्यासाठी आहे. तुझ्या आतून एक नवीन व्यक्तिमत्व जन्माला येते, म्हणूनच तुझी घालमेल होत आहे. या प्रक्रियेला घाबरू नकोस. हे एक सुंदर स्थित्यंतर आहे. तुला वाटतं की तुझे नशीबच काळं आहे, पण बाळा, आकाशातील सूर्याला आणि चंद्रालाही ग्रहण लागतं. जे स्वतः प्रकाशमान आहेत त्यांनाही काही काळासाठी अंधारात राहावं लागतं. तू तर माणूस आहेस. तुझ्या आयुष्यात आलेले हे दुःख म्हणजे ते ग्रहण आहे. ग्रहण कधीच कायमस्वरूपी नसतं. तो एक सावलीचा खेळ असतो. थोड्याच वेळेत ही सावली सरकणार आहे आणि तुझं नशीब पुन्हा त्याच तेजाने तळपणार आहे. फक्त त्या अंधाराचा काळात धीर सोडू नकोस. तू अनेकदा म्हणतोस, स्वामी मला रस्ता दिसत नाही, सगळीकडे अंधार आहे. रेल्वेने प्रवास करताना जेव्हा गाडी बोगद्यातून जाते तेव्हा सगळीकडे गडप अंधार होतो. तेव्हा तू घाबरून गाडीतून उडी मारतो का? किंवा तिकीट फाडून टाकतोस का? नाही ना. तू शांतपणे आपल्या जागेवर बसून राहतोस, कारण तुला ड्रायव्हरवर आणि त्या रुळांवर विश्वास असतो की हा बोगदा कधीतरी संपेल आणि पुन्हा उजेड येईल. तुझ्या आयुष्यातील हा बोगदा सध्या सुरू आहे. कृपया गाडीतून उडी मारू नकोस. विश्वास ठेव, या बोगद्याच्या पलीकडे खूप सुंदर सृष्टी तुझी वाट बघते. बाळा, धनुष्यबाण चालवताना आपण काय करतो? लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण बाकीचं जग विसरून जातो. एक डोळा बंद करतो. सध्या मी तुझ्या आयुष्यातील इतर गोष्टी अस्पष्ट केल्या आहेत, काहींना दूर केलंय. का? कारण मला तुझा संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त तुझ्या ध्येयांवर आणि माझ्या नामांवर हवंय. जेव्हा तुझं लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी निघून जातील तेव्हाच तुझा नेम अचूक लागेल. लोकांचं येणं जाणं हे एक तुझं लक्ष विचलित करण्यासाठी होतं. आता रस्ता मोकळा झालाय. तुला माझे गुपित सांगू? मी कधीच कुणाला भरलेलं भांड देत नाही. मी आधी ते भांड रिकामं करतो, घासून पुसून स्वच्छ करतो आणि मगच त्यात अमृत भरतो. तुला वाटतंय की स्वामींनी माझ्याकडून सर्व हिरावून घेतलं, माझं सुख, माझं प्रेम, माझा पैसा. पण वेड्या, मी हिरावून नाही घेतलं. मी फक्त जागा रिकामी केली, कारण मला त्यात जगाच्या छोट्या सुखाऐवजी ब्रह्मानंद आणि अक्षय यश भरायचं आहे. रिकामं होणं हे भरून पावण्याची पहिली पायरी आहे. काही लोक तुला म्हणतात की तू खूप बदलला आहेस. त्यांना सांग, होय, मी बदललो आहे, कारण पानघळ झाल्यानंतर झाडावर जी नवीन पानं येतात ती जुन्या पानांपेक्षा जास्त टवटवीत आणि हिरवीगार असतात. तू आता जुना राहिलाच नाहीस. तू तो भोळापणा, तो बावळटपणा जाळून मी तुला आता समजूतदार आणि परिपक्व बनवलंय. हा बदल जगाला खटकत असेल, पण माझ्यासाठी तो आवश्यक होता. आता एक काम कर, डोळे मीट आणि स्वतःला सांग, माझी लढाई माझ्याशीच आहे, जगाशी नाही. रोज स्वतःला कालच्यापेक्षा थोडं चांगलं बनव. बाकी जगाचा हिशोब करायला मी समर्थ बसलो आहे. तू फक्त कर्माला प्रवासी हो. न्यायाचा न्यायाधीश मी आहे. बाळा, इकडे बघ. आज तुझे डोळे मला खूप काही सांगतायत.
जगासमोर तू मोठा झाला आहेस, जबाबदाऱ्या पेलायला शिकला आहेस, पण माझ्यासमोर तेच रांगणारं लहान बाळ आहेस. मला माहीत आहे तुला आता मोठं व्हायचं नाहीये. तुला पुन्हा एकदा लहान होऊन कोणाच्या तरी कुशीत शिरून जगाची पर्वा न करता झोपायचंय आणि ती कुशी दुसरी तिसरी कोणाची नसून माझीच आहे. आणि म्हणूनच मंडळी, तुम्हाला जर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कुशीत विसवायचे असेल, झोपायचे असेल आणि तुम्हाला जर असीम शांतता हवी असेल, या जगाच्या या कटकटींपासून थोडंसं वेगळा शांत आत्मिक शांती तुम्हाला हवी असेल तर हा मंत्र संपूर्ण ऐका. हा मंत्रच तुमच्या सर्व समस्यांवर उत्तर आहे. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे.
त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम 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 त्रिलोक्याधिपतये
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते 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 श्री स्वामी समर्थाय नमो नमः।